नमस्कार, मी विजय हरिभाऊ लोंढे पाटील, BSc B.Ed, राहणार मलटण फलटण. मी महत्प्रपेठ मलटण येथे सामाजिक कार्य करत असून त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी मी अनेक सामाजिक कार्य केले. मी व माझ्या मिसेस सौभाग्यवती सोनीलम पाटील या दोघांनी मिळून आपण जर माझा परिसर पाहिला लायन्स क्लब फलटणचा, तर या परिसरामध्ये लहान बालकांना खेळण्यासाठी एक छानशी अशी बाग निर्मिती करण्यामध्ये आमचा कुटुंबाचा सहभाग आहे. त्याचबरोबर मालोजीराजे शेती विद्यालयामध्ये एक मी लहान मुलांसाठी एक सुंदर अशी बाग केलेली. त्याचबरोबर मूकबधीर विद्यालय फलटण यासाठी मी छोटी बाग करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर मूकबधीर विद्यालयाचं बांधकाम असेल, अनेक छोटे मोठे काम असतील, अनेक शहरामध्ये अनेक प्रशाला आहेत छोट्या मोठ्या, तर त्या ठिकाणी डिजिटल क्लासरूम देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ग्रामीण भागामध्ये द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर पाण्याची फिल्टरची सोय अनेक प्रशालेमध्ये केलेली. त्याचबरोबर मी शिवाजी वाचनालयामध्ये संचालक म्हणून काम करत असताना तिथं सुद्धा मी अभ्यासिका निर्माण केलेली की आपल्या फलटण तालुक्यातील शहरातील अनेक मुलं MPSC UPSC चांगल्या रीतीने देतात आणि त्यांना त्या ठिकाणी अभ्यासिका असावी हा माझा हेतू होता. आणि त्यामुळे मी आदरणीय फलटण मधील प्रसिद्ध डॉक्टर राऊत संजय राऊत यांना रिक्वेस्ट केली. त्यांच्या वडिलांच्या नावाने आम्ही शिवाजी वाचनालय या ठिकाणी एक सुंदर अशी अभ्यासिका केलेली. त्याचबरोबर अनेक निराधार मुली असतील, अनेक निराधार लोक असतील, यांचा औषधोपचार किंवा लग्नासाठीचा खर्च आम्ही उभयते नवरा बायको करण्याचा आमच्या परीने प्रयत्न करत असतो. मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की ज्या वेळेला कोरोनाची मोठी या ठिकाणी संसर्ग झाला, त्यावेळेला मी अनेक लोकांना त्या कोरोनामध्ये फार मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न केलाय. दुर्दैवाने काही माझे पालक म्हणजे ज्या मी मालोजीराजे शेती विद्यालयामध्ये काम करतो त्या ठिकाणचे अनेक पालक कोरोनामध्ये दगावले गेले. त्या ठिकाणच्या त्या पालकांच्या मुलींना प्रशालेमध्ये येताना चालत येताना खूप त्रास व्हायचा. त्यावेळेला मी अशा निवडक ज्या लांबून चालत येणाऱ्या मुली अशा 75 मुलींना स्वप्रयत्नातून, रामराजे नाईक निंबाळकर यांचा 75वा वाढदिवस होता, त्यामुळे 75 मुलींना सायकल्स मी मोफत देण्याचा प्रयत्न केला आणि त्या सर्वांना मी मोफत सायकल दिल्या. अशा अनेक सामाजिक कामं मी माध्यमातून केलेत होतो, मी आजही करत आहे. योगायोगाने मला माझ्या वार्डमधल्या अनेक लोकांनी व माझे लाडके नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असतील, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर असतील, त्यांनी बोलून घेतलं आणि मला सांगितलं की विजू, तुझ्या वार्डमध्ये अनेक लोक सेवा करण्यासाठी तुला बोलवत आहेत. आणि मग मी आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असतील यांचा शब्द मोडणं शक्य नव्हतं आणि त्यांच्या शब्दानुसार, लोकांच्या मागणीनुसार मी राजकारणामध्ये उतरलो. वस्तुस्थिती मी ह्याच्या अगोदर 99% सामाजिक काम आणि 1% फक्त राजकारण करत होतो. कधीही मी राजकारण माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये जास्त प्रमाणात येऊन देण्याचा प्रयत्न केलेला नाही. सामाजिक कार्यामध्ये मी वाहून घेतले होते. त्यामध्ये लायन्स ग्रुप असेल किंवा इतर अनेक संस्था असेल, त्याच्या माध्यमातून मी सामाजिक कार्य करत होतो. ज्या वेळेला मला संधी दिली नेतृत्वाने, त्यावेळेला माझ्या अनेक चांगल्या गोष्टी माझ्या कल्पना आहेत. माझ्या घरामध्ये माझी मोठी मुलगी MBBS MD लास्ट इयरला आहे आता. त्याचबरोबर माझ्या भावाची मुलगी एक MBBS सेकंड इयरला आहे. यंदा एक मुलगी जी 12वीला आहे, ती सुद्धा इतकी हुशार आहे की ती सुद्धा MBBS गव्हर्नमेंटला एम्सला वगैरे बसेल. योगायोगाने माझ्या घरात 3 डॉक्टर होत आहेत. मला फलटणकरांना सेवा देण्याची मला आवड आहे आणि मी भविष्यात या ठिकाणी माझ्या मतदारांना, माझ्या फलटणकर नागरिकांना सांगू इच्छितो की माझं कुटुंब आपल्यासाठी वैद्यकीय सेवा देण्याचा जरूर फलटणमध्ये प्रयत्न करेल. त्याचबरोबर माझी एक इच्छा आहे की आपल्या फलटण शहरामध्ये, तालुक्यामध्ये अनेक चांगली मुलं MPSC UPSC पास होतात. अशा मुलांसाठी एक मलटण भागामध्ये चांगली सुसज्ज कॉम्प्युटराइज्ड, म्हणजे जिथं नेट सेट विद्यार्थी असतील, नीटचे विद्यार्थी असतील, MPSC UPSCचे विद्यार्थी असतील, मोफत अभ्यास करतील. सगळ्या प्रकारची सुखी सुविधा म्हणजे लॅपटॉप्स असतील, त्यांना चार्जिंगची सोय असेल, त्यांना आपल्याला जे लागते नेट ते नेटची व्यवस्था करण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि अशी चांगली मुलं उच्च शिक्षित जर उद्या घडली तर चेहरा मोहरा तालुक्याचा, शहराचा बदलण्याचा माझा मानस आहे आणि त्यातून चांगली विद्यार्थी घडावेत, चांगले लोक घडावेत, यासाठी मी जरूर पुढच्या आयुष्यामध्ये प्रयत्न करणार आहे. येत्या 1 वर्षामध्ये मी सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर मी पूर्ण वेळ राजकारणाला वेळ देईन अशी मी या ठिकाणी माझ्या फलटणकर आणि मलटण भागातील नागरिकांना मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि जरूर माझं पुढचं आयुष्य आपल्या सर्वांसाठी मी या ठिकाणी सर्वस्व माझं पणाला लावून देईल. त्यामध्ये सर्वस्व मुलांच्या ऍडमिशन्स असतील. आत्ताच मी जस्ट जून मध्ये माझ्या शेतीशाळेतल्या 2 10वी चांगल्या मार्काने पास झालेल्या विद्यार्थिनी असतील, एक जगताप होती आणि एक जाधव असतील, त्या दोन्ही मुलींना मी श्रीमंत संजीवराजे
नाईक निंबाळकर यांना रिक्वेस्ट करून आपल्या इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निकला मोफत ऍडमिशन घेऊन देण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही मुली आज इंजिनिअरिंग कॉलेजला आहेत. त्यामध्ये जगताप मुलीला तर वडील नाहीत, घरात सांगणारं कोण नव्हतं आणि जाधवांचे वडील त्या मुलीचे छोटा व्यवसाय करतात, त्या दोघांची परिस्थिती नव्हती. परंतु मी आमच्या नेत्यांना रिक्वेस्ट केली की ह्या मुलींना फी मध्ये सूट द्या. गरीब मुली परंतु हुशार आहेत, अबाव 85 त्यांना मार्क्स होते आणि पर्सेंटेज, आणि त्या दोन्ही आज उच्च शिक्षण घेत आहेत. अशा अनेक मुलांना मदत करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत असतो. तुम्ही जिंती नाका परिसरातली अनेक गोरगरिबाच्या मुलांची फी असेल, शैक्षणिक फी असेल, इतर प्रकारचे सुविधा असतील देण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा देण्याचा प्रयत्न असतो. गोरगरिबांची छोटी मोठी ऑपरेशन आम्ही उभा इथं दोघं मोफत करून देण्याचा प्रयत्न करतो. डोळ्याचे असतील, पोटाचे असतील, आणि त्याचबरोबर मी लाईसाई हॉस्पिटलमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं शहरामधील तालुक्यात त्याच्या माध्यमातून सुद्धा काम करत आहे. तुम्ही जर पाहिलं तर अनेक लोकांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही तालुक्यामध्ये सेवा करत आहे. अनेक लोकांचे ऑपरेशन आम्ही मोफत करत आहे. जवळजवळ दरवर्षी 500 ते 1000 लोकांच्या ऑपरेशन पर्यंत आम्ही तालुक्यामध्ये पोहोचत आहे. त्याचबरोबर मी लायन्स अध्यक्ष असताना अनेक छोट्या मोठ्या तालुक्यामध्ये फार मोठ्या स्कीम राबवल्या. त्यामध्ये दालवडी नावाचं गाव आहे, तिथं पाण्याची सोय नव्हती. सुंदर असं श्रीमंत सुगुणमाता हायस्कूल नावाचं हायस्कूल आहे. मुलांना पहिला पाण्याची सोय नव्हती. तिथं 350 ते 400 फूट मला बोर मारावं लागलं आणि पाण्यातली मोटर टाकून त्या मुलांसाठी इतकी छानपैकी पाण्याची सोय तिथं केलेली. जवळजवळ 4 ते 5 लाख रुपये खर्च आला. आज त्या ठिकाणी संपूर्ण हायस्कूल हिरवगार तुम्हाला दिसेल. गाव सगळं त्या बोरचं पाणी पिते. 24 तास मोटर पाण्यातली तिथं पाणी खूप लागलं आणि इतकं सुंदर हिरवगार शाळे परिसर झालाय की आपल्या सातारा जिल्ह्याची जी उत्कृष्ट हायस्कूल स्पर्धा असते, चांगली शाळा, माझी शाळा, मुख्यमंत्री शाळा, त्यामध्ये ते हायस्कूल पहिल्या 2 क्रमांकामध्ये ते गणलं जातं. अशा प्रकारचे चांगलं कामं हनुमंतवाडीचं हायस्कूल असेल, गोंदवलेचं हायस्कूल असेल, अशा अनेक ठिकाणी मी पाण्याच्या फिल्टरच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि अनेक मला द्यायचं पुढं पण माझा मानस आहे. जे मला करता येईल ते चांगलं करून द्यायचं. विशेषतः विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी असेल, उच्च शिक्षणासाठी असेल, त्यानंतर जे आपल्याला नीट परीक्षेसाठी असेल, जीई मेन्ससाठी असेल, जी गरजवंत लागतात, चांगले चांगले लोकांचं मार्गदर्शन लागतात, अशा लोकांचं मार्गदर्शन मी फलटणमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. मला जर मतदारांनी संधी दिली तर मी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे मतदारांची सेवा करेल, एवढं मी आश्वासन देतो. जे लाडके नेते आदरणीय श्रीमंत आपले अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे उभे असून त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे. त्या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून सर्वांनी त्यांना विजयी करावा अशी मी सर्वांना आपल्या मतदारांना विनंती करतो. त्याचबरोबर वार्ड क्रमांक 5 मधून माझ्या सहकारी सौभाग्यवती होटकर मॅडम या उभे असून त्यांचंही चिन्ह धनुष्यबाण आहे. त्यांचंही चिन्ह धनुष्यबाणासमोरील बटन दाबून त्यांनाही विजयी करावा असं मी सर्व मलटण भागातील मतदारांना विनंती करतो. त्याचबरोबर 5B मधून मी स्वतः विजय हरिभाऊ पाटील उभा असून माझंही चिन्ह धनुष्यबाण आहे. माझ्या नावासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी मला विजयी करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आपली रजा घेण्यापूर्वी मी आपली सर्वांचे परत एकदा विनंती करून आपल्या सर्वांचा कायमस्वरूपी ऋणी राहील अशी ग्वाही देतो. आपल्या सर्वांनी मला सहकार्य केलं हे मी आयुष्यभर कधीही आपल्या सर्वांचं ऋण फेडू शकणार नाही. धन्यवाद.